पहिला दुसरा तिसरा टप्पा झालेला आहे। चौथा टप्पा आपला 13 तारखेला आहे आणि त्या 13 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आणि बाकीचे सगळे मान्यवर आपल्याला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलेलं आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळासमोरील बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। मित्रांनो, निवडणुका येतात, निवडणुका जातात, अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे आपण कामाच्या निमित्तानं भेटत असतो। पूर्वीचा काळ हे भेट कशा पद्धतीचं होतं आणि नंतरच्या काळामध्ये इथला एक सुपुत्र पोपटराव गावड्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला। 62ला ते त्या ठिकाणी सुरुवातीला जिल्हा परिषदेमध्ये आले। मला आठवतं मी राजकीय जीवनात कामाला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या शिरूर तालुक्यामध्ये हरिभाऊ इसवे, पोपटराव गावडे, किसनभाऊ भुजबळ, अंदू महाराज आणि बापूसाहेब चिते ही सगळी मंडळी जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करायची। त्यावेळेस आरक्षण नव्हतं। हा तालुका तसं बघितलं तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा तालुका। आरक्षण नसताना इकडनं पोपटराव गावडे निवडून यायचे, मधनं किसनराव भुजबळ साहेब निवडून यायचे, पलीकडं नावऱ्याला अंदू महाराज त्या ठिकाणी निवडून यायचे, हरिभाऊ इसवे त्या बाबतीत निवडून यायचे, बापूसाहेब चिते। अशा प्रकारचा एक सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा शिरूर तालुका। घोड नदीच्या परिसरामध्ये इकडनं पाणी येतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात। एकेकाळी एक चांगली बाजारपेठ म्हणून शिरूरची ओळख ही आपण सगळ्यांनी पाहिली, पण काळ बदलत गेला, धरणं होत गेली। माझ्या जुन्नर आंबेगावच्या परिसरामध्ये कुकडीची 5 धरणं झाली, घोड धरण झालं। त्याचं पाणी जसं जसं लोकांना मिळायला लागलं तसं तसं माझा 72 शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करायला लागला। कोण कांदा घेत होतं, कोण ऊस घेत होतं, कोण इतर पिकं घेत होतं आणि 2 पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होतं। परंतु आता पाण्याचं महत्त्व एवढं वाढलंय की मी देखील माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक जण आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढणारी माणसं, एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये पाडापाडी करणारी माणसं, मग त्यात हर्षवर्धन पाटील, दत्तामा भरणे, अजित पवार, विजय शिवतारे, राहुल कुल, रमेश अप्पा थोरात, आम्ही सगळेजण तसं बघितलं तर वेगवेगळ्या पक्षात आणि एकमेकाच्या विरोधात ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तिथं नाही आहे, परंतु आमदारकी, खासदारकी असं आम्ही लढवायचो। यावेळेस आम्ही सगळेजण तिथे एकत्र आलो, महायुतीच्या निमित्तानं एकत्र आलो आणि त्याच्यात एकमेव ध्येय किंवा एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आज महायुती सरकारमध्ये, त्या सरकारचा निधीचा पुरेपूर फायदा आपण इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, ह्या दौंड ह्या सगळ्या भागामध्ये उठवायचा। जर नाही उठवला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून आमचे असणारे सगळे मतभेद, आम्हाला थोडासा त्रास झाला खालच्या गाव पातळीवर ते सगळं नीटनेटकं करायला। थोडं लोक म्हणायला लागली की तुम्ही काय वर तुमचं ठरवलं, आम्हाला पुन्हा आता एक व्हायला सांगतात, हे कसलं राजकारण। आम्हाला समजून सांगावं लागलं की बाबांनो, आपण राजकारण समाजकारण कशा करता करतो, आपल्या प्रपंचाच्या करता करतो, आपल्या भागाच्या विकासाच्या करता करतो, आपल्या सर्वांगीण कल्याण व्हावं सर्वांचं त्याकरता करतो आणि एक जातीय सलोखा निर्माण व्हावा, मोठ्या प्रमाणावर केंद्राच्या राज्याचा निधी यावा, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, आया बहिणींच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघू नये, अशा प्रकारचं एक आनंदी वातावरण त्या परिसरामध्ये असावं। लोकांनी कष्ट केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्यांच्या जे काही पीक असेल त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, ही आपली सगळ्यांची भावना आणि त्याच उद्देशाने मी आज माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात तुम्हाला संबोधित करायला आलो। खरं तर हा सगळा परिसर पूर्वीचा शिरूर विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाली। आपला काही भाग हवेलीमध्ये गेला, हवेलीचा काही भाग आपल्याला घेतला, आंबेगावला काही मतदार कमी पडत होते आणि त्याच्यामुळे हा सगळा तुमचा भाग आंबेगावला जोडला। दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सारखे एक चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळालं। पोपटराव गावडे होतेच, त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे विधानसभेत काम केलंय, बाबूराव पाचरण्यांनी मी काम केलंय, अशोक पवार आम्ही सगळ्यांनी काम केलंय। परंतु पोपटराव तसं बघितलं तर अतिशय जुने, म्हणजे पोपटरावांनी 3री पिढी राजकीय जीवनातली बघितलेली आहे आणि अशा पद्धतीनं काम करत असताना
पोपटरावनी कधी मागं वळून बघितलं नाही. मी ज्यावेळेस राजकारणात आलो 91ला तुम्ही मला खासदार केलं, तुम्ही माझे मतदार होता. टाकळी हजी आणि हा सगळा परिसर हा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात होता. त्यावेळेस ह्या लोकांच्या जास्त माझ्या ओळखी नसायच्या, परंतु जुने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळातले जे पुढारी असायचे, टोपी, जॅकेट, धोतर, एक रुबाबदार माणूस, आम्हालाही कळायचं ना, याला ही पोपटराव उन्हाळा असला तरी जॅकेट घालतात, थंडी असली तरी जॅकेट घालतात, पावसाळा असला तरी जॅकेट घालतात, ह्या बाबाला उकडत कसं नसेल अशी शंका आमच्या मनात. मी फक्त जॅकेट जर कुठं दिल्लीला गेलो, थंडी असली, आणि आपल्या नागपूरला गेलो किंवा आमच्या अधिवेशनात जरा AC जास्त गार असतो, मला ते सहन होत नाही, तेव्हा मी आपलं जॅकेट घालतो. नाहीतर आपला झब्बा पायजमा शर्ट पॅन्ट घालायचं आणि आपलं काम करायचं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. परंतु पोपटरावांना ते उठून दिसतात, रुबाबदार दिसतात पोपटराव. त्याच्यामध्ये त्यांनी पण आपापल्या परीनं कामं केली, शिक्षण संस्था काढल्या. इतर भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्या भागामध्ये मला आठवतंय आज देखील मागच्या काळामध्ये शिरूरला अशोक पवारला बँकेला निवडून आणण्याच्या करता तुमच्या ह्या भागाने खूप चांगलं काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळेच तो बँकेला त्या ठिकाणी निवडून गेला. गौरगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते पॅनल तुम्ही मतदान नसतं केलं तर पडलंच होतं, पण निव्वळ तुमच्या मताच्या जोरावर ते पॅनल निवडून आलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या विचाराने कारखाना बंद पडला आणि वर काय म्हणतो, दादामुळे बंद पडला. आता दादा कारखाना बंद पडायला आला होता. उलट मी कारखाने कसे चांगले चालतील, कसा भाव चांगला मिळेल. मी माझ्या इथं सोमेश्वरचा भाव 3350 आहे, माझ्या माळेगावचा भाव 3411 आहे. लोकांना 2 पैसे मिळाले पाहिजे. आम्ही सगळे बँक चांगली चालवतो, आम्ही संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला संस्था नाही चालवता येत आणि उगीच दुसऱ्याच्या नावाने पावती फाडायची, हे बरोबर नाही. अरे तुझ्यात कर्तृत्व असतं तर तू कारखाना चालवला असताना तू आत्मपरीक्षण कर, तुझं काहीतरी शांत डोक्याने विचार कर की एवढा सगळा ऊस असताना. मला आठवत आहे त्यावेळेस 2 कारखाने होणार होते. एक बापूसाहेब त्यांनी रजिस्टर केलेला होता आणि एक रावसाहेबदादा पवारांनी रजिस्टर केलेला होता. परंतु त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं 2-2 कारखाने नको, आपण एकच कारखाना काढू आणि मग आपण गौरगंगा सहकारी साखर कारखाना तो अस्तित्वात आणला. मी बँकेचा चेअरमन होतो, MSC बँकेचा. त्यावेळेस MSC बँकेकडनं मी पैसे पण देण्याचा प्रयत्न केला. त्या तर माझ्या शिरूर भागातल्या लोकांना दुसऱ्याच्या दारात जावं लागायचं आणि दुसऱ्याच्या दारात गेलं की ते कारखानेवाले काय करायचे, स्वतःच्या शेतकऱ्याला भाव द्यायचे 600 रुपये आणि तुम्हाला भाव द्यायचे 300 रुपये. म्हणजे कष्ट तेवढेच, सगळं काही खर्च तेवढाच आणि एवढी तफावत. त्याच्यावर तुम्ही पण वैतागलेला होता. आपला कारखाना असावा ही एक आपलेपणाची भावना माझ्या शिरूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तशा पद्धतीनं तो गौरगंगा कारखाना आपण सुरू केला. परंतु आज तो बंद पडला. आज दिलीपराव वळसे पाटलांचा श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नसता तर काय अवस्था आपली झाली असती. मी येताना हेलिकॉप्टरमधनं बघितलं, मला शिवाजीरावांनी देवेंद्रांनी दाखवला पराग कारखाना इथे एक नवीन झाला. आज तो कारखाना नसता तर आपण कुणाच्या दारामध्ये गेलो असतो. ह्याचा देखील विचार करा ना. शेवटी आता कर्तृत्ववान माणसं कोण आहे, कोण आपल्याला न्याय देतं, कोण आपल्याला पाणी आणून देतं. आज आपलं पाणी काही जण सगळेच जण आपापल्या परिसरात पाणी न्यायचा प्रयत्न करतात, कारण प्रत्येकाला वाटतं ते पाणी आल्यानंतर आपला भाग सुजलाम सुफलाम होईल. पण जिथं हक्क ज्याचा आहे त्यालाही पाणी मिळालं पाहिजे, खालच्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. उद्याच्याला बोगदे वगैरे करत असताना ह्या माझ्या आंबेगाव, माझ्या जुन्नर, माझ्या शिरूर या भागाचं जी काही गरज आहे ती गरज भागून खाली पण पाणी गेलं तर विरोध असायचा. अशा प्रकारचं पण आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही धरणं माणिकदेव सारखी दरवर्षी भरत नाही, 5-5 वर्ष भरत नाहीत. त्याच्यामध्ये इतर पाणी जे वाया समुद्राला जातं ते आणून देखील आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. अशा पद्धतीनं मार्ग काढण्याची ताकद, क्षमता ही महायुतीमध्ये
आणि म्हणून मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं नाही, त्याच्यामध्ये इतर पाणी जे वाया समुद्राला जातं ते आणून देखील आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. अशा पद्धतीनं मार्ग काढण्याची ताकद, क्षमता ही महायुतीमध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला आपल्याला सांगायचंय की या एकंदरीत सगळ्या कामामध्ये दिलीपरावांची कामाची पद्धत फार वेगळी आहे. त्यांनी त्यांच्या संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवलेल्या. तुमच्या इथं पण विकास करण्याच्या करता मी जवळपास जुलैमध्ये 5व्यांदा तुमच्या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो आणि 600 कोटी रुपये मी दिलीपरावांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही लोकांनी चर्चा करून तुम्हाला दिले. त्याचा फायदा माझ्या शिरूर तालुक्याला झाला, जो आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येत होतो, आंबेगावला झाला. शेवटी मित्रांनो, मी महाराष्ट्राला सांगत असतो, बाबा सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग नाही करता येत. जर विकास करायचा असेल तर 25-15चा निधी, माझा शासनाचा निधी, माझा DPDCचा निधी, आमचा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा निधी, या वेगवेगळ्या मार्गाने जर जमलं तर CSR, तुमच्या ओळखी जर चांगल्या असल्या तर आपल्या इथं रांजणगावची MIDC आहे, इतर देखील तळेगावला MIDC आहे, चाकणला MIDC आहे, पुणे पिंपरी चिंचवडला MIDC आहे. आणि त्या MIDCतनं मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा CSR घेऊन आपल्या भागामध्ये आपल्याला निधी आणता येतो. आणि तशा पद्धतीचं काम हे दिलीप वळसे पाटील साहेब करतात. मगाशी पोपटरावांनी बोलत असताना उल्लेख केला, मध्ये काही राजकीय घटना घडल्या, आम्ही पण 30-30 वर्ष 35-35 वर्ष आदरणीय पवार साहेब सांगतील तो शब्द झेलला, त्यांचा शब्द कधी पडू दिला नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणतील ते तोरण, अशा तोरण अशा प्रकारच्या आमची भूमिका होती. मित्रांनो, पण नंतर मी साहेबांना म्हणलं की साहेब, आता आम्ही इतके वर्ष ऐकत आलेलो, तुम्ही आमचं श्रद्धास्थान आहे, त्याबद्दल आमचं दुमत असायचं काहीच कारण नाही. पण साहेब, आता आपण 84 वर्षाचे झालेला, थोडंसा आमच्याही ताब्यामध्ये द्या. दिलीपरावांनी तुमच्याकडे आमदार म्हणून PA म्हणून काम केलंय, तुमच्या डोळ्यात एखाद हा तरुण कार्यकर्ता तयार झाला. आज तो 60-65च्या पुढे गेलेला आहे, आज मी 60च्या पुढे गेलेलो आहे, जयंत पाटील 60च्या पुढे गेले. आता आम्हाला बघू द्या, काही चुकलं तर काम धरा ना. आम्ही पण चांगलं काम करतो, आमची प्रशासनावर पकड आहे, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून काम करू शकतो, आम्ही आळशी नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये लोकांच्या कामाच्या करता पडेल ती किंमत मोजायची आमची तयारी असते. आम्ही कामाची माणसं, आम्ही संस्था चांगल्या चालवतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा. मला म्हणले ठीक आहे, मी देतो राजीनामा, आणि आता माझंही वय झालेलं आहे, बघा तुम्ही सगळेजण. पुन्हा 2 दिवसात त्यांनीच राजीनामा मागे घेतला. मी काय करणार, माझा काय दोष आहे? त्यामध्ये तुमच्याही घरामध्ये एखादे वयस्कर माणसं झाल्यानंतर दुसऱ्या पिढीच्या हातात, तिसऱ्या पिढीच्या हातात आपण आपला कारभार देतो, मुलाच्या हातात देतो, नातवंडाच्या हातात देतो, मार्गदर्शन करतो. तशाच पद्धतीचं हे काम आहे. बरं, आम्ही एकटं नाही, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, त्याच्यामध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, 80% लोक आम्ही तुम्हाला त्यांना सांगतो. मित्रांनो, भावनिक होऊ नका. मी पण त्याच बारामतीचा, मी बारामतीमध्ये काय विकास केलाय, काय कायापालट केलाय, एकदा तुम्ही त्या ठिकाणी येऊन बघा. अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही विकास केला. महाराष्ट्रात लोक सांगतात की मला निवडून द्या, मी माझ्या मतदारसंघाची बारामती करेन. याचा अर्थ काहीतरी आम्ही कामं केली. आमच्या मतदारसंघाचं नाव घेता मला आता फक्त मी पिंपरी चिंचवडचा कायापालट केला. 25 वर्ष ते शहर माझ्या ताब्यामध्ये होतं. 92 ते 2017 जाऊन बघा कसं शहर झालं. शिरूरची पण काही मंडळी तिथे राहतात. पुण्यामध्ये पण 10 वर्षामध्ये मी बरेच काम करण्याचा प्रयत्न केला. आताही आपल्याला केंद्राचा निधी पाहिजे. आपल्याला आपल्या विचाराचा खासदार पाठवायचा. मागच्या वेळेस आपण आपल्या विचाराचा खासदार पाठवला नाही, ती चूक झाली. त्याच्यामध्ये तो खासदार तिथे गेल्यावर 1-2 वर्षात म्हणला, दादा माझं हे काम नाहीये, मला राजीनामा द्यायचं. अरे म्हणलं, असं काय करतो बाबा, राजीनामा कुठे देतो? नाही नाही म्हणलं, दादा मी अभिनेता आहे, दादा मी कलाकार आहे, दादा मी सेलिब्रिटी आहे, दादा मी सिनेमात काम करत असतो, मी मालिकेत काम करत असतो.
अरे बाबा सगळं खरं आहे, परंतु कामाला आता लोकांनी संधी दिली तर कर ना ते काम. भेटी द्या, संपर्क ठेवा, आदिवासी भागात जावा, पाणी कुठं कमी आहे, काय आणखी लोकांच्या समस्या आहेत. पण ते म्हणाले हे माझं काम नाही. म्हणलं आता मेहरबानी कर माझ्यावर आणि 5 वर्ष तरी कडेला नाही, नंतर मग आता दुसऱ्याला देतो. नाहीतर लोक जोड्याने मारतील मला, म्हणतील याला तुम्ही दिलं, आम्ही 5 वर्षाच्या करता निवडून दिलं आणि मध्येच मतं मागायला कसं आला. मागं मी 5 वर्षात 3दा मतं मागायला आलो, लोकांनी ऐकलं, लोकांनी निवडून दिलं. केव्हा एक वेळा तुम्ही मला खासदार केला, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यांनी सांगितलं अजित तर मला आता साहेबांच्या सारख्या व्यक्तीची गरज केंद्रात आहे, तू पहिला विश्वासदर्शक ठराव पास झाला की तू राजीनामा द्यायचा, तू तिकडे आमदार व्हायचं, साहेबांनी खासदार व्हायचं आणि पुन्हा आपल्याला ती निवडणूक घ्यावी लागेल. मी राजीनामा दिला, पुन्हा आपण त्याच्यामध्ये पवार साहेबांना निवडून दिलं. पवार साहेबांना निवडून दिल्यानंतर पवार साहेब खासदार झाले, तुम्ही भरपूर मतं दिली. त्याच्यानंतर पुन्हा बॉम्बस्फोट झाला. पी.व्ही. नरसिंहराव म्हणले शरदराव तुम्ही गेल्याशिवाय पुन्हा महाराष्ट्रात टाळ्यावर येणार नाही. झाले साहेब पुन्हा खाली आले. मग 94-95 साहेब आले, मग खासदारकीचा पुन्हा राजीनामा, का तर आमदार मग MLC झाले. मग मी असंच चाललो होतो डेक्कन किडनी. आम्ही त्यावेळेस डेक्कन किडनी फार जायचो, कारण रस्ता खराब होता, पुणे मुंबई 8-8 तास कधी जामिंग व्हायचं. आमचा ग्रुप होता, बापूसाहेब तिथे, बी वल्लभशेठ बेंके, दिलीप वळसे पाटील वगैरे, तो ग्रुप. ती सहज म्हणलं बापूसाहेब तुम्हाला खासदार केलं तर काय होईल. त्यांनी असं बघितलं, खासदार चालेल की, चालेल म्हणलं आपण तुम्हाला खासदार करू. आणि मित्रांनो मी लोकलमध्ये आपल्या डेक्कनमध्ये मी ते ठरवलं आणि मग साहेबांना सांगितलं साहेब आता ती जागा आहे ना, त्यावेळेस आपण बापूसाहेब थिएटरला खासदार करू आणि तुम्ही आपण सगळ्यांनी त्यांना खासदार केलं. म्हणजे त्या 5 वर्षात 3 निवडणुका झाल्या. पण लोकांनी सहन केलं का, तर ती परिस्थिती तशी निर्माण झाली होती. त्यावेळेस कुणी निवडून गेलेला मला जमत नाही आणि माझी अडचण होती आणि म्हणून मला राजीनामा द्यायचा असं कुणी म्हटलेलं नव्हतं. आता मात्र ते तसं म्हणतात. आणि आता मी ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळेस माझ्याबरोबर शपथविधीला आले. ती काय अशोक पवार काय ऍफिडेव्हिट करायला पाठिंबा द्यायला सगळीकडेच आहे. मला म्हणले फार बरं झालं राव, आता हे पाहिजेच होतं, असंच करायला पाहिजे होतं. बरं बोलायला कलाकार म्हटल्यावर काय नुसते एकाकडे एक डायलॉगच बाबा फेकतो, पण डायलॉगनी पोट भरत नाही, त्याला काम करावं लागतं. आणि त्याच्यातून मग पुन्हा नंतर मला म्हणलं दादा मी बरोबर तुमच्यावर आलो होतो, पण मला असं वाटतं की आता तुम्हाला सोडावं. हे म्हणलं सारखं धरसोड धरसोड काय लावलं रे, एकदाच कुठं जायचंय तिथं जा, माझं काही म्हणणं नाही. अशा प्रकारचं ते सगळं राजकारण ते झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण आता मागच्या वेळेस शिवाजीराव आढळराव पाटलांना सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून पाडलेलं होतं, आता आपल्याला निवडून आणायचं. आता सगळ्यांनी प्रयत्न करून आपल्याला निवडून आणायचं आहे, कारण मागची 3 टर्मची कारकीर्द शिवाजीराव आढळराव पाटलांची चांगली आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांना अनेकदा पाडायचा, विलास लांडेला बरोबर घेऊन, देवदत्त निकमाला बरोबर घेऊन, अजून कुणाला तरी बरोबर घेतलं होतं, कुणाला अशोक पवारांना. परंतु शिवाजीराव आढळराव पाटील सगळ्यांना आम्हाला पुरून उडायचे. आम्ही आपलं म्हणायचं नाही नाही वातावरण चांगले, आता जमल तोपर्यंत 10 दिवशी आमचा माणूस पडायचा, पुन्हा ये रे माझ्या वागला. पण ठीक आहे, त्यांना कामाची जाण आहे. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संस्था चालवलेल्या आहे. आपले प्रश्न त्यांना माहिती आहेत, आपल्या अडचणी त्यांना माहिती आहेत. पूर्वी आपल्याच राष्ट्रवादीमध्ये ते होते, तिथल्या तालुक्याचे अध्यक्ष होते, विमा कारखान्याचे चेअरमन होते आणि त्याच्यामुळे फार काही आपण ते लांबचे नाही. आता या पद्धतीनं आपल्याला आता काम करावं लागेल. शिरूरकरांनो, यावेळेस तुमचे आमदार आजारी आहेत, तुमचे सहकार मंत्री आजारी आहेत, त्यामुळं आता जबाबदारी जास्त वाढलेली आहे. उन्हाची तीव्रता आहे. काल बारामतीमध्ये देखील कसं आम्ही 60% मतदान नेलं, माझ्या तालुक्यात 70% मतदान नेलं. आपल्याला आता जरी उन्हाची तीव्रता असली तरी ही सगळी कामं करण्याच्या करता मगाशी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामाचा उल्लेख केला. मग इंडस्ट्री अजून आणायची असेल,
त्याच्यामध्ये मीना कालवा शेतकऱ्यांचं पुनर्वसन शेरे कमी करण्याच्या बद्दलचे आदेश महसूल खात्याला द्यायचे असतील, टाकळी आजी ते गाडीगाव रोड हा त्या ठिकाणी समस्त टाकळी आजी लोकांचं म्हणणं आहे तो करायचा असेल, त्याच्यामध्ये शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील 12 गावांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्नाच्यासाठी आमची संघर्ष शेतकरी संघटना काम करते ते काम त्या ठिकाणी असेल, त्याचबरोबर अजून काही वेगवेगळ्या प्रकारची मीना ते डबल मीना शाखा कालव्याचं आवर्तन देणं, कुकडी नदीवर टेलचे म्हसे बुजुर्ग म्हसे कोप बंधाऱ्यास पाणी मिळणं, डोंगरगड तालुका शिरूर येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या अंदाजपत्रक शासनावर प्रमा देणं. होय सर हे पाणी आणायची धमक आपल्यातच आहे, दुसऱ्यात नाहीये. तेच मी सांगतो, तेच सांगायला आलो बाबा तेच सांगायला. जरा दमाने घे. त्याच्यामध्ये तू काळजी करू नको. आता सध्या जे काही तुझं मागणं आहे ते आपण पूर्णत्वाला नेऊ, तू काही काळजी करू नको. मित्रांनो, या संदर्भामध्ये आपण ही सगळी कामं करण्याच्या करता आता दिलीपराव आजारी असल्यामुळं तुमची माझी जबाबदारी जास्त आहे. मताची टक्केवारी वाढली पाहिजे. दिलीपरावांनी आपल्याला आजपर्यंत आमदार म्हणून सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे. सतत त्यांचं लक्ष मंत्री असलं तरी माझ्या आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये कोणत्या कामाला अधिक गती द्यायचं असा त्यांचा प्रयत्न चालू असतो. त्याकरता माझ्या आया बहिणींना, पुरुष मंडळींना, तरुणींना पण विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून शिवाजीराव आढळराव पाटलांना या भागातनं जास्तीत जास्त मताधिक्य दिलं पाहिजे, कारण तो त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ आहे. मागं दोघंही एकमेकाच्या विरोधात होते. आता आंबेगाव शिरूरमध्ये आपण सगळेजण शिवाजीरावांच्या सहित एकत्र आलेलो आहे. त्याच्यामुळे पोपटराव एकतर्फी मतदान झालं पाहिजे. काही लाखाचं विकाचं लीड द्या. आम्ही कसं बारामतीमध्ये 1,00,000-1.5 लाख मत लीड द्यायचो का नाही, आणि मग ते लीड कुठं तुटायचं नाही. आमच्या लीडमुळं तर जानकर साहेब पडले, नाही तर जानकर साहेब पडलेच नसते. त्याच्यात त्यांनी कबशी घेतली त्यावेळेस कमळ फारच जोरात चाललं होतं देशात. ते कमळ घेतलं असतं तर तेव्हाच बाबा खासदार झाला असता. परंतु कधी कधी योग जुळून यावा लागतो. तो यंदा परभणीच्या निमित्तानं आलेला आहे. पंतप्रधानांनी पण त्यांना धाकटे बंधू म्हणून संबोधलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रचाराचं काम महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आमच्या परभणीमध्ये महादेवराव जानकर साहेबांचं त्या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यांचं मतदान झालेलं असल्यामुळं जानकर साहेब बाकीच्या सहकारी मित्रांना निवडून आणण्याच्या करता सभा घेत आहेत. आत्ताची सभा झाल्यावर त्यांना जालन्याला जायचं आहे, अशा पद्धतीचा त्यांचा दौरा आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, काही इथं थोडंसं काही इकडे गेलेत, काही तिकडे गेलेत, जरी खरं असलं तरी बाबांनो, पाण्याच्या बद्दलची कामं, विजेच्या बद्दलची कामं, रस्त्याच्या बद्दलची कामं, केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी मागच्या वेळेस बारामतीतनं आम्ही खासदार निवडून दिला, आपल्या शिरूरमधनं तुम्ही दिला, परंतु दोन्ही खासदारांनी विकासाचा निधी आणला नाही. मी ज्यावेळेस विचारायचो ते म्हणायचे आम्ही विरोधी खासदार आहे, आम्हाला निधी मिळत नाही. अरे म्हटलं, भाषणं रोज का त्यांच्या विरोधात ठोकतात? जर तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे तर कधी कधी गोड बोला ना त्यांच्याशी. त्याच्यातनं आपली पुणे नाशिक रेल्वे त्यांच्याकडनं करून घ्या. काही ठिकाणी वाघोलीला वाहतुकीची कोंडी होती, माझ्या सोलापूर रोडला वाहतुकीची कोंडी होती, काही ठिकाणी फ्लायओव्हर करायचे, काही ठिकाणी रेल्वेच्या संदर्भातल्या नवीन लाईन टाकायच्या, वंदे भारत ट्रेन सुरू करायच्या, आपले स्टेशन चांगली करायची, अशा प्रकारची कामं आहेत. पुण्यामध्ये लोकल आजूबाजूला करायची, ती पार आपल्या वाघोलीपर्यंत आणायची, पलीकडे उरळी कांचन पर्यंत न्यायची, पलीकडे सासवड पर्यंत न्यायची, इकडं साखर पर्यंत न्यायची, तिकडं देऊ आळंदी पर्यंत न्यायची. हे आपल्याला करायचंय बाबा. मग नको का पैसा आपल्याला? तो निधी आपल्याला केंद्रातच मिळणार आहे. म्हणून माझ्या शिरूरकरांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की आता मधल्या 5 वर्षाच्या काळात केंद्राचा निधी पूर्णपणे थांबलाय. तो निधी आणण्याच्या करता, आपला विकास साधून घेण्याच्या करता, राज्याचा निधी आणून घेण्याकरता आपण सगळ्यांनी यावेळेस महायुतीच्या उमेदवार जिथं जिथं असतील
तिथं तिथं त्यांना विजयी करण्याच्या करता मदत करा. तुमचा संबंध माझ्या नदीच्या पलीकडे पारनेर तालुक्याशी पण येतो. तिथं पण सुजय विखे पाटील यांना कमळाचे खूण देऊन उभं केलेले दुसऱ्यांदा, तिथंही त्यांना मतदान करा. तिथं ज्या निलेशला मी घेतलं होतं, मीच त्याला पार्टीत आणलं. साहेबांना तर माहिती पण नव्हता निलेश काळा का गोरा, आणि मी त्याला तिकीट दिलं आणि त्या बाबतीत निवडून आणलं. त्याला एवढा निधी दिला की विचारताच सोय नाही. आणि ते ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस फपाडलं तिकडे गेलं. असं नाही पाहिजे. एकदा निष्ठा ठेवल्यावर निष्ठेनेच राहिलं पाहिजे. आम्ही विकास कामाला निधी नाही दिला तर बोला ना. तुमच्या भागाचा विकास नाही केला तर जा विचार. अजित पवार तुम्ही मोठ्या दमात सांगत असता मग आमच्याकडे नाही निधी आला. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की राहिलेले 3-4 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठवल्या जातील, त्याच्यावर कृपा करून कुठला तुम्ही विश्वास ठेवू नका. आपलं जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरच्या भागातलं पाणी हे आपल्याला कसं राहील आणि आपलं भागून वरचं पाणी बाकीचं खालच्या भागातल्याही लोकांना कसं मिळेल, अशा प्रकारचं आम्ही नियोजन करू. काही बाबतीत आम्ही बंद पाईपलाईन मधनं पाणी नेऊ जेणेकरून पाण्याची बचत होईल. काही बाबतीमध्ये लाईनिंग करू. जसं आमचं खेड तालुक्यामध्ये चास कमान धरण झालेलं आहे, त्याचा कॅनॉल हा 72च्या दुष्काळामध्ये झालेला असल्यामुळं एवढा पाझरतो की आमचं तेलला पाणीच शिरूर तालुक्यामध्ये जात नाही. त्याला आता लाईनिंगला आम्ही पैसे मंजूर केले. त्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिकचा कागद टाकतो आणि मग लाईनिंग करतो. पाणी गतीनं पुढे जावं. पाण्याची काटकसर करून जेवढं काही आमच्या शेतकरी समाजाला पाणी देता येईल ते देण्याच्या करता ज्या ज्या टेक्नॉलॉजीचा वापर आम्हाला करायचं गरज पडेल त्या गोष्टी आम्ही करतोय. आम्ही त्याच्यामध्ये आता तुम्हाला सारखी वीज जाती म्हणून 8.5 लाख पंप तुम्हाला सोलरवर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मी देखील माझ्या शेतावर 15 हॉर्सपावरच्या मोटारी सोलरवर ठेवलेल्या आहेत. सकाळी 8ला मोटर चालू होती, संध्याकाळी 6ला बंद. घरी संध्याकाळी आपापल्या घरी तिथं बायका मुलांच्या मध्ये व्यवस्थित जेवायचं, खायचं आणि त्या ठिकाणी आराम करायचा. रात्री तिथं जायचं नाही. बिबट्याची भीती नाही, विंचूकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही. अशा पद्धतीनं ते सोलर पंप चालतात. त्याकरता ते आता आम्ही तुम्हाला देतोय. त्याच्यामध्ये 3 कोटी लोकांना उद्याच्या 5 वर्षात घरबांधणीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. तो सगळ्या जाती धर्माला, तुम्ही आदिवासी असाल, मागासवर्गीय असाल, धनगर समाजाचे असाल, बाराबलुतेदार असाल किंवा ओबीसी असाल, कुणी असेल, ओपन असो, मराठा असेल, गरीब असतील तरी त्यांना घरं त्याच्यात दिली जाणार आहे. अशा प्रकारे भेदभाव न करता आम्ही तो कार्यक्रम राबवतोय. 80 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य देण्याचा कार्यक्रम राबवतोय. का तर माझ्या भारतात एकही व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून तो कार्यक्रम 300 पर्यंत युनिट वापरणाऱ्या गरीब माणसाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत, अशाही प्रकारचा आम्ही आता त्या ठिकाणी निर्णय घेतोय. शेवटी तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या भल्याचा आहे. जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याला मदत, 1 रुपयामध्ये पीक विमा 0% तुम्हाला 3 लाखापर्यंत पीक कर्ज, अशा अनेक बाबी. ऊसाच्या देखील दरवर्षी FRP आम्ही वाढवून देतोय. कितीला निघायचं? FRP पण आपण वाढवून देतोय. तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून सातत्याने FRP आपण वाढवतोय. आता त्याच्यामुळे तुम्हाला भाव ऊसाचा जास्त मिळतोय. त्याच्यामध्ये आम्ही आता साखर विकताना 3100च्या आत विकायची नाही. त्याच्यामुळे आता साखर कमी भावात जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पडत नाही. कांद्यामध्ये अडचण आली, विमान्य करीत. परवा पुण्यामध्ये मोदी साहेबांची भेट झाली. मोदी साहेबांना सांगितलं कांद्याचा जरा फेरविचार करावा लागेल. कांद्याचा फेरविचार केला. आता एक्सपोर्ट सुरू झालेला आहे. आता भाव चढायला लागलेले, कारण जिथं जिथं माझा शेतकरी अडचणीत येईल आम्ही सोयाबीनवाल्यांना मदत करण्याचं ठरवलंय, कापूसवाल्यांना मदत करायचं ठरवलं, धानाला आम्ही मदत केली. आम्ही आता दूधवाल्यांना मदत करायचं ठरवलं. 5 लिटरला अनुदान त्याच्यामध्ये तुमच्या DBT अकाउंटला टाकायचं.
शेवटी बाबांनो, तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे. माझी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिरूरकरांना नम्र विनंती आहे, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. आपलं भलं कशात आहे, आपलं पुढच्या पिढीचं भवितव्य कशात आहे, आपलं पाण्याच्या बद्दलचं दुखणं कोण दूर करणार, रस्त्याची दुखणी कोण दूर करणार, कुणाच्यात तेवढी ताकद आहे, या सगळ्याचा विचार नीट करा. लाईट शाही बद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर तेही सोडवता येतील. पूर्वी मी दिलीपरावांनी लाईटचे खातं सांभाळले, आता आपले देवेंद्र फडणवीस ते पाहतात. माझे देवेंद्रचे आणि एकनाथरावांचे चांगले संबंध आहेत, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. मी यावेळेस डीपीडीसीचा पण निधी तुम्हाला चांगला दिला, पुढेही चांगला देईल, त्याही बद्दल आपण काही काळजी करू नका. आता जून मध्ये माझं बजेट आहे, त्या बजेटमध्ये देखील माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं गरज असेल तिथं निधी देण्याच्या करता आम्ही महायुती कुठं कमी पडणार नाही, हा विश्वास पण मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. त्याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटना, दौलत नाना शितोळे त्याचे प्रमुख आहेत, त्यांनी पण आपल्याला जाहीर पाठिंबा या उमेदवाराला आणि महायुतीला दिलेला आहे, त्याबद्दल दौलत नाना शितोळ्यांना पण मी धन्यवाद देतो. मित्रांनो, शेवटी एकमेकाच्या विरोधात भांडून प्रश्न सुटणार नाही, एकोप्याने प्रश्न सुटतात आणि त्या पद्धतीचं वातावरण आजपर्यंत काकडी आजी आणि या सगळ्या परिसरात तुम्ही 25 वर्षी टिकवलं, तशाच पद्धतीनं एक चांगलं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न करा. आढळरावांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. मागच्या 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता हे सगळे खासदार दिल्लीतून निधी आणतील. आम्ही देखील आता आमच्या पण अमितभाई शहा, देवेंद्र आपले नरेंद्रभाई मोदी यांच्या सगळ्यांच्या ओळखीत झालेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. तिकडं कशा पद्धतीनं कुठल्या कामाला, कारण वर्ल्ड बँकेचा निधी आणावा लागला तरी त्यांची मदत लागते, जपानचा निधी आणायचा म्हटलं किंवा देशात परदेशातल्या कुठल्याही भागातला तरी त्यांची मदत लागते आणि ते मदत करायला तयार आहे. त्यांनी सांगितलं की मी मदत करायला तयार आहे, आपल्याला फक्त ते पवित्र काम करायचं आहे. माझी इथं मुस्लिम बांधव किती मायनॉरिटी आहे का, आणि माझी मागासवर्गीय, हा मागासवर्गीयांना मुस्लिम बांधवांना सांगायचंय, बाबांनो मुद्दाम काँग्रेसवाले वेगळा प्रचार करतात, हे आल्यावर संविधानच बदलतील. उलट नरेंद्रभाई मोदींनी 10 वर्षात संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करण्याकरता संविधान दिन साजरा केला, काँग्रेसने नाही केला. एवढं चांगलं संविधान दिलं, घटना दिली आणि काँग्रेसवाल्यांनी निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पाडलं. आणि आता बाबासाहेबांच्या बद्दल आम्ही बाबासाहेबांची अरे मग त्यावेळेस का पाडला, त्यावेळेस बिनविरोध का नाही निवडून दिला. सगळे अतिशय लबाड माणसं आहेत, लबाड, त्याच्यामुळं आपण त्यांचा विचार करू नका. त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. आपण बाबासाहेबांचं जगातलं अतिशय मोठं दिव्य असं स्मारक माझ्या इंदुबिनमध्ये मुंबईला करतोय, अतिशय मोठं स्मारक आहे, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल असा. आणि आपल्या समाजाच्या करता देखील आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत, मदत करत आहोत. अल्पसंख्याकांना देखील मौलाना आझाद महामंडळांना 1000 कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही दिले. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला, त्याच्यातून दफनभूमीचे काही काम असेल, भिंतीचं काही काम असेल, शादीखान्याचं काही काम असेल, उर्दू शाळेचं काही काम असेल, दर्ग्याचं काही काम असेल, ही कामं देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये झाली नाही, आम्ही लोकांनी करून दाखवली. ही गोष्ट माझ्या अल्पसंख्याक समाजाने ध्यानात घ्यावी. काही लोक त्यांना काय सांगतात, आता बघा परत आली ना की निवडणुका नाही, तुम्हालाच गोळा करणार, पाकिस्तानला पाठवणार, काही पण थापा मारतात. कुणी तुम्हाला कुठं पाठवणार नाही, तुम्ही फक्त कायद्यानं वागा, संविधानाचा आदर करा आणि कष्टाने जीवन जगा. त्यामध्ये लबाडपणा करायचा नाही, वेडेवाकडे प्रकार करायचे नाही. या पद्धतीनं आपण केला तर आपलं भलं होणार आहे, सर्वांचं भलं होणार आहे. आणि ते करण्याच्या करता बरं आम्ही पुणे जिल्ह्यातलेच आहेत, आम्ही काही बाहेरचे नाहीये.
जे काही बरं वाईट व्हायचं ते तुमचं माझं जिल्ह्यातच होणार आहे. त्याच्यावर बाहेरनं कोणीतरी आला आणि काहीतरी सल्ला देऊन गेला आणि परत तुम्हाला तोंड दाखवलं नाही असं नाही. मला परत विधानसभेला तुमच्याकडे यायचंय, जिल्हा परिषद तालुका पंचायतीला यायचंय. अनेक वर्ष जिल्हा परिषद तालुका पंचायती आपण ताब्यात ठेवलं, जिल्हा बँक ताब्यात ठेवली, जिल्हा दूध संघ ताब्यात ठेवला. त्या संस्था आपण चांगल्या चालवतो. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, बाकीच्या भावनिक होऊ नका. काही जण म्हणतील की नाही आता ही आमची एवढ्या निवडणुकीत लक्ष द्या. तुम्ही शेवटी तुमचं पुढच्या पिढीचं कल्याण कोण करणार आहे त्याचा विचार करा. मी जे बोलतोय अजून मी तुम्हाला 10 वर्ष मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यावर 10 वर्ष मार्गदर्शन करणाऱ्याचं ऐकायचं का कुणाचं ऐकायचं ते ठरवावं. हे आता तुम्हीच ठरवा, तो तुमचा अधिकार आहे. परंतु टाके याजीकरांनो, आता दिलीपरावांना पण दाखवायचं आहे. दिलीपराव, तुम्ही आजारी असताना उलट आम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं काम करू. शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रचंड मताधिक्य या आमच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातनं दिलं. बघू आता आंबेगावची किती मतं आहेत. अहो इथली किती आहेत शिरूरची? 1.25 लाख इथली, तिकडची 2.25 लाख. हे थोडे 5-10 हजार इकडे तिकडे. तुझा लयच अभ्यास. मला तर भीतीच वाटायला लागली पुढच्या वेळेस माझा नंबर जाणार, ह्याचाच नंबर येणार. हे शेतकरी संघटना अरे आम्ही त्यांच्याकरता तर मी पण भरपूर काम केलं. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, तुमची 1,25,000 ते 1,30,000 मतं आहेत आणि तिकडे 1,70-1,75 आहे. त्याच्यातनं आपलं वन साईड चाललं पाहिजे. आपल्याला एकाकडं आत्ताचा खासदार आहे, एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील आहे. दोघांची तुलना करा. या आत्ताच्या खासदाराची 5 वर्षाची करा, माझ्या टाकळी अजिन आपल्या शिरूरच्या भागात किती झालं त्याची, आणि आढळराव पाटील किती झालं त्याची तुलना करा. मला तर सकाळी माझी ह्याच्यात सभा होती घोडेगावला. तिथले आदिवासी म्हणले दादा ही 5 वर्षात आमच्याकडे आलाच नाही. 5 वर्षात बाबा तिकडे गेला नाही. कोण? डॉक्टर कोल्हे. का तर अभिनेता, कलाकार, सेलिब्रिटी. मग तिकडं कर ना, काय करायचं ते इकडं कुठं आमची जागा अडवतो. त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करा आणि भरपूर कामं करून घेण्याच्या करता आपण शिवाजीराव आढळरावांना प्रचंड मताधिक्याने घड्याळाच्या समोरचं बटन दाबून पहिलं मशीनमध्ये पहिलंच नाव आहे. हा शोधायच्याही भानगडीत पडायचं नाही. वरनं बघायचं की घड्याळ की बटन, एवढंच. हे आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये करायचंय. माझ्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटातले पण बरेचसे लोक इथं उपस्थित आहेत. अष्टविधायकाच्या करता देखील मी काम करतोय. आम्ही महायुती काम करतेय. त्याच्यामध्ये अजून काही करायचं असेल तर ते पण आपण करू. भाविकांची सोय करू, स्थानिकांना नीटपणे धंदा पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करू. रांजणगावच्या परिसरामध्ये MIDC काही वेडेवाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्याच्यातलं पण काही लोकांना सरळ करण्याची गरज आहे. थोडंसं आचारसंहिता होऊ द्या, मग त्यांच्याकडे पण आपण बघू कसे दिसतायत, काय दिसतायत खालनं वरनं. आणि जर वेडेवाकडं करत असतील तर मग काय करायचं ते सांगतो तुम्हाला काय. कारण आता काही बोललं की लगेच नोटीस द्यायला लगेच तयारच असतात. आतापर्यंत फार नोटीस आल्या, त्यावर उत्तर देता देता मी थकून गेलो. पण एक सांगतो, तिथं पण सगळ्यांना स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळेल. तिथं बाहेरचे लोक, फक्त माझी एक विनंती व्हा, स्थानिक लोकांनी त्या कारखान्यामध्ये व्यवस्थित काम केलं पाहिजे. तिथं दमदाटी करता कामा नये. आपली काय लोक कधी कधी कष्ट करायला कमी पडतात, मग ते बाहेरचे लोक आणतात. कारण ते काही बोलत नाही, काही नाही. आपल्या कामाला लागलं की काम, जर सुट्टी झाल्यावर मग त्यांचं दुसरं ते काय असेल ते असं जरा करा. आणि तुमच्या तरुण तरुणींना पण रोजगार मिळण्याच्या करता नवीन कारखानदारी आणू. पण आता मुद्रा लोन पण 10 लाखाचं 20 लाख केलेलं आहे. त्याकरता त्याचाही फायदा माझ्या तरुण तरुणींना झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाच्या करता देखील आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळात त्यांनी काढलेल्या कर्जाचं व्याज भरतोय. तसंच आमच्या धनगर समाजाच्या करता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ते महामंडळ आहे, मेष महामंडळ, या आता बहुतेक महामंडळाला आम्ही आता गती दिलेली आहे.
त्याचा फायदा अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पुरेपूर उचलावा, त्याला निधी देण्याच्या करता महायुती कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री देतो। भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आणि शांतपणे आमच्या सगळ्यांचे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून आभार मानतो, तुमचे धन्यवाद देतो। पण कुठल्याही परिस्थितीत 13 तारखेला सकाळी लवकर येऊन, जेवढी मशीन किती आहे, 3 मशीन आहे, ती बाकीचं पहिलं मशीन आणि पहिलं नाव आणि गाड्या त्याच्या पुढचं बटन, एवढंच काम करा। बाकीचे पिण्याचे, शेतीचे, इतर सगळे जे काही प्रश्न आहेत, ज्याचा उहापोह मी केलेला आहे, आणि दिलीपराव आजारी असताना आपण दिलीपरावांना दाखवायचं की दिलीपराव तुम्ही आजारी असताना तुमचा हक्काचा मतदार, तुमचा जीवाभावाचा सहकारी तुमच्या करता किती मजबूतीने उभा आहे हे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे। मी माझ्या वतीनं विनंती करत असताना मी दिलीप वळसे पाटलाचा पण सांगावा घेऊन आलोय। त्यांनी पण मला सांगितलं, ते मला म्हणत होते मी व्हीलचेअरवर येतो, म्हणलं अजिबात नाही, पहिली तब्येत व्यवस्थित असेल तर बाकीचं काम व्यवस्थित। त्यांना म्हणलं आम्ही तुमच्या वतीनं जातो। त्यांनी पण सांगावा तुम्हाला धाडलाय, आपल्या आमदारांनी, आपल्या मंत्र्यांनी धाडलाय, त्याला पण आपण चांगली साथ द्या, त्यांना पण आपण चांगलं एक प्रतिसाद द्या आणि घड्याळाच्या शेजारचं म्हणजे समोरचं बटन दाबून आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, हीच महायुतीच्या वतीनं विनंती करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। या ठिकाणी सर्वांचे आभार। मंगलदास बांधल या ठिकाणी करत आहेत। 2 मिनिटं सगळ्यांनी 2 मिनिटं जागा